तोच आमचा वाडीचा करता होता. आमच्या वाडीची शान म्हणजे सुनीलच होता. आमचा लखलखणारा तारा गेला. सुनील सूर्यवंशी यांच्या मित्रांनी जागवल्या आठवणी. सियाचीनमध्ये वीरमरण आलेल्या सुनील सूर्यवंशींचं पार्थिव उद्या पोहोचणार मूळ गावी. सियाचीनमध्ये बर्फाखाली मृत्यूशी झुंज देणारे जवान हनुमंतप्पा झाले शहीद. अंत्यदर्शनासाठी पार्थिव दिल्लीत, उद्या बेटदूर या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार. राज्यातल्या 66 सिंचन प्रकल्पाची नव्यानं होणार चौकशी. काम सुरू न होता कंत्राटदारांना दिले होते ॲडव्हान्स पैसे. महाराष्ट्रातल्या आजी माजी मंत्र्यांनी शेतकऱ्यांचे 285 कोटी रुपये थकवले, पण सहकार विभाग आणि साखर आयुक्त ढिम्म. शालेय सहलींवर कडक निर्बंध घालणारा GR सरकारनं घेतला मागे. समुद्र किनारे, डोंगर आणि परराज्यातही सहली काढता येणार. माथेरानमधील नेरळ कर्जत मिनी बस सेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या हालचालींना मंत्रालयाकडून वेग. विद्यार्थ्यांनी उपोषण घेतलं मागे. IBN लोकमतच्या बातमीचा दणका. साई समाधीचं सामान्यांनाही घेता येणार दर्शन. साई समाधीवर लावलेल्या काचा काढण्याचा निर्णय. आणि सटाणा तालुक्यातलं प्रसिद्ध जैन तीर्थ मांगीतुंगी इथल्या पंचकल्याणम सोहळ्याची तयारी पूर्ण. ऋषभदेवाच्या 108 फूट उंचीच्या महामस्तकाभिषेकाचा होणार सोहळा. नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सियाचीनमध्ये हिमस्खलनामध्ये झालेल्या दुर्घटनेत साताऱ्याचा मस्करवाडीचा जवान सुनील सूर्यवंशींना वीरमरण आलंय. सुनील यांचं पार्थिव उद्या त्यांच्या गावी पोहोचणार आहे, पण गावातला मनमिळावू स्वभावाचा धडाडीचा तरुण गेल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. अनेकांचं प्रेरणास्थान असलेल्या सुनीलच्या आता आठवणी जागवल्या जात आहेत. सियाचीन येथे झालेल्या दुर्घटनेत सुनील सूर्यवंशी यांना वीरमरण आलं. त्यांच्या गावात मी सध्या उभा आहे. या गावात ते वाढले, मोठे झाले आणि सियाचीन सारख्या अवघड पोस्टवर ते आता काम करत होते. त्याचे काही मित्र आता माझ्यासोबत आहेत, ज्यांनी त्यांच्याबरोबर काही जुन्या आठवणी ते आपल्याबरोबर शेअर करतील. काय सांगाल एकंदरीत सुनील सूर्यवंशी यांच्याबद्दल, की त्यांच्या जुन्या आठवणी काय तुमच्याकडे आहेत? सुनील सूर्यवंशी हा आमचा लहान मुलां खेळणारा, बागडणारा, तसाच तो थोर मोठ्यांपर्यंत, वयस्कर लोकांपर्यंत तो मनमिळावू झालेला होता. कोणताही उत्सव असला तर तो हरचिकीने उत्साहाने पुढे पुढे काम करत होता आणि तोच आमचा वाडीचा करता होता. आमच्या वाडीची शान म्हणजे सुनीलच होता. शैक्षणिक गुणवत्ता होताच, पण त्याला जी आवड होती की एक सैनिक क्षेत्रामध्ये किंवा एक देश सेवा करावी, ह्या भागामध्ये जाऊन आपण काहीतरी करू, आपल्या प्रदेशाचा किंवा आपल्या भागाचा एक नावलौकिक करू, असं त्याचं ते एक ॲटिट्यूडच असं बनत गेलं होतं. NSS किंवा NCC अशा त्याच्यामध्ये सहभाग घेणे, कॅम्पला जाणे असं. आणि फिजिकली लहानपणापासूनच तो एक स्ट्रॉंग अँड फिट होताच. तिथंही मी बघितलं की एक त्याची जिद्द होती. सकाळी लवकर उठायचं, 4 वाजता उठायचं, ग्राउंडला जायचं आणि तो काय पूर्ण एक्झरसाइज किंवा त्याची जी एक दिनचर्या होती ती अगदी शिस्तबद्ध, डिसिप्लिन होती, की म्हणजे त्याच्यासोबत कोणीही राहील ना तर एक प्रकारची प्रेरणा भेटायची की हां आपणही काहीतरी करूया. मग इवन इकडे त्यानं जरी आर्मीमध्ये गेला तरी त्यानं बाकी ज्या सामाजिक सांस्कृतिक जबाबदाऱ्या, इवन कुटुंबाचं बी त्यानं एका लेवलला आणून ठेवलं एक कमी कालखंडामध्ये. खूप मनमिळावू होता. समाजामध्ये वावरताना समाजामध्ये ते एक आम्हाला प्रेरणा देऊन गेलेला आहे की समाजात कार्य कसं करायचं. हे तो धडाडीने, जिगारीने कुठलं पण कार्यक्रम असतील तर तो धडाडीने करायचा. खूपच मनमिळावू होता. लहानांपासून थोरापर्यंत तो सर्वांशीच म्हणजे एक आपण बोलतो ना की लहानांना तो प्रेरणास्थान होता आणि मोठ्यांसाठी तो एक आदर होता. त्याने जेवढा इथे कार्यक्रम राबवले होते त्याच्या ह्याच्यामध्ये किंवा त्यांनी ज्यांना प्रेरणास्थान ज्यांच्यासाठी होता, तो जेव्हापासून सैनिक भरती झाला होता त्याच्यानंतरही त्याने त्याच्या सिनियर ज्युनियर ज्यांना जे पण नंतर भरती झालेले आहेत
त्यांनी प्रोत्साहन दिलेलं होतं. तुषार तपासे, IBN लोकमतसाठी, मस्करवाडी, सातारा. सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनामध्ये भारत मातेचा सुपुत्र हनुमंतप्पांनाही वीरमरण आलंय. 6 दिवस बर्फाखाली हनुमंतप्पा मृत्यूशी झुंज देत होते. त्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. काही वेळापूर्वी हनुमंतप्पांचं पार्थिव हे दिल्लीच्या ब्रार स्क्वेअरमध्ये आणण्यात आलंय. काही वेळानं हनुमंतप्पा यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी बेटदूर इथे रवाना होईल आणि उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आज सकाळी 11:45 हनुमंतप्पा यांचं निधन झालंय. सियाचीनमध्ये हनुमंतप्पा बर्फाखाली सापडलेले होते आणि त्यांच्यावर दिल्लीच्या रिसर्च अँड रेफरल आर्मी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सध्या दिल्लीमध्ये ठेवण्यात आलंय. त्यांचं पार्थिव नंतर त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येईल आणि त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. सियाचीनमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज देणारे हनुमंतप्पा यांचा आज मृत्यू ओढवलाय. दिल्लीमधल्या आर्मीच्या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सियाचीनमधल्या या हिमवीराला अवघा देश सलाम करतोय. दिल्लीमधून आज त्यांचं पार्थिव कर्नाटकमधल्या त्यांच्या बेटदूर या मूळ गावी आणलं जाणार आहे. उद्या बेटदूरमध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल. सियाचीनमधल्या उणे 50 डिग्री सेल्सिअस वातावरणात 35 फूट बर्फाखाली राहूनही ज्यांनी जवळजवळ मृत्यूवर विजय मिळवला होता त्या शूरवीर जवानाला आता अखेरचा निरोप द्यावा लागतोय. लान्स नायक हनुमंतप्पा यांची हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. या झुंजार जवानाच्या मृत्यूमुळे अवघा देश हळहळतोय. जिथे जीवसृष्टीचा थांग पत्ताही नाही अशा वातावरणात तब्बल 6 दिवस मृत्यूला हुलकावणी देणारे हनुमंतप्पा आपल्या परिचितांमध्ये फायटर म्हणूनच ओळखले जायचे. अवघड ठिकाणची पोस्टिंग तर ते मुद्दाम मागून घ्यायचे. हुबळीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे बेतदूर नावाचं छोटंसं गाव. लष्करात भरती होईपर्यंत हनुमंतप्पांचं बालपण इथेच गेलं. शरीरानं बळकट असल्यामुळे लष्करात भरती होण्याची त्यांची सुरुवातीपासूनच जिद्द होती. 25 ऑक्टोबर 2002 रोजी मद्रास रेजिमेंटच्या 19व्या बटालियनमध्ये ते भरती झाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये 2008 ते 2010 दरम्यान त्यांची पोस्टिंग होती. त्यानंतर 2 वर्ष ते ईशान्य भारतात होते. तिथे नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम यांच्या विरोधातल्या यशस्वी लष्करी कारवायांमध्ये त्यांनी हिरिरीनं भाग घेतला. 13 वर्षांच्या सेवेत तब्बल 10 वर्ष त्यांनी अतिशय खडतर ठिकाणी सेवा केली. घरी तरुण पत्नी आणि 2 वर्षांच्या चिमुकल्या नेत्राला सोडून ऑगस्ट 2015 मध्ये ते जगातल्या सर्वात उंच युद्धभूमीवर म्हणजेच सियाचीनमध्ये देश सेवेसाठी रुजू झाले. गोठवून टाकणारं तापमान आणि ताशी 100 किलोमीटर इतक्या तुफान वेगानं वाहणारा वारा अशा खडतर वातावरणात राहूनही ते नेहमी उत्साही असायचे. जाबाज हनुमंतप्पांनी मृत्यूला सुद्धा सहजासहजी स्वीकारलं नाही. तब्बल 6 दिवस 35 फूट बर्फाखाली अपुऱ्या साधनांनिशी त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली. हनुमंतप्पा लवकर बरे व्हावेत यासाठी मग संपूर्ण देशभर प्रार्थना झाल्या. मृत्यूच्या शय्येवरून हनुमंतप्पा खडखडीत बरे होतील असंच सर्वांना वाटत होतं. पण अखेर आधुनिक वैद्यक शास्त्रानंही गुडघे टेकले आणि भारताचा हा शूरवीर सुपुत्र आपल्यातून कायमचा निघून गेला. हनुमंतप्पांना IBN लोकमतचा सलाम. यानंतर इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत IBN लोकमतच्या दणक्यानंतर माथेरानच्या विद्यार्थ्यांची बसची समस्या सुटायला मदत. विशाखापट्टणम मध्ये केलं जगभरातल्या नौदलांनी शक्ती प्रदर्शन. 50 देशांच्या नौदलांनी दाखवली आपापली ताकद. हम चाहे दुनिया के अलग अलग कोनों में रहते हैं लेकिन हम समुद्र से जुड़े हुए. वी आर यूनाइटेड थ्रू द ओशन. पण पाकिस्तानने का घेतली माघार? आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाच्या माध्यमातून भारतीय नौदलाने आपलं सामर्थ्य पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलंय. पहा साता समुद्राचे सरखेल.
आज रात्री 8:30 वाजता फक्त IBN लोकमतवर. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आता पाहूयात इतर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या 26 रेशन दुकानदारांवर दुकानाचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त माल उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. चौकशीमध्ये दोषी आढळल्यानं तहसीलदारांनी तलाठ्यांना हा आदेश दिलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते LB शेख यांनी या तालुक्यातला रेशन भ्रष्टाचार उघडकीस आणलाय. 2008 मध्ये शहर आणि ग्रामीण भागातील 28 रेशन दुकानदारांविरुद्ध तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे LB शेख यांनी तक्रार केलेली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समितीही नेमली होती. सुमारे 68 लाख रुपयांचे जादा धान्य उचललं असल्याचा या चौकशी समितीमध्ये निष्पन्न झालाय. राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव आज परभणी दौऱ्यावर होते. त्यांनी भाजपचे नेते V सतीश यांचे लहान बंधू ॲडव्होकेट शिरीष वेलणकर यांचं निधन झाल्यानं त्यांच्या घरी जाऊन सांत्वना भेट दिली आहे. यावेळी मराठवाड्यामध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट न देत एका नेत्याच्या घरी राज्यपालांनी भेट दिल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून राज्यपालांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरातल्या नगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 27 मध्ये उघडकीस आली आहे. तौसिफुद्दीन फरीदुद्दीन असं या शिक्षकाचं नाव आहे. तौसिफुद्दीन गेल्या 6 महिन्यांपासून शाळेतल्या एका 9 वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करत होता. पालकांनी हा सर्व प्रकार मुख्याध्यापकांच्या कानावर घातला होता. मात्र तरीही त्याच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर मेहबूब शहा यांच्या फिर्यादीवरून शिक्षकांवर बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या अंतर्गत 2012च्या कलम 8 नुसार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र तरी सुद्धा तौसिफुद्दीन हा फरारच आहे. त्या मुलीच्या आजोबाने तक्रार दाखल केली आहे. त्या शाळेतील तौसिफुद्दीन नावाचा शिक्षक आहे. तो मुलींच्या अंगलट ठेवून काही वेळे चाळे करतो. बीड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई गंभीर होतीये. माणसांसोबतच आता पशुपक्ष्यांनाही याचा फटका बसतोय. या मुक्या जीवांसाठी काहीतरी करण्याची विनंती पक्षीप्रेमींनी केली आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये हरिण, काळवीट, मोर यांचा पाण्याअभावी मृत्यू झालाय. वन विभाग या वन्यजीवांकडे लक्ष देत नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील वन्यजीव संपत्ती ही लोप पावत चालली असल्याचा आरोप पक्षीमित्र सिद्धार्थ सोनावणे यांनी केला. सध्या मराठवाड्यामध्येच भीषण दुष्काळीची परिस्थिती आहे. त्यामुळे जवळपास जेवढे नैसर्गिक पाणवटे आहेत तेही कोरडे पडलेले आहेत. आणि जे वन विभागाने पाणवटे केलेले आहेत की जिल्ह्याचा जर विचार केला तर वन विभागाने जवळपास 55 पाणवटे निर्माण केले आहेत. ते पाणवटे हे कुचकामी ठरत आहेत. आता सर्वसामान्यांनाही साई समाधीचं दर्शन घेता येणार आहे. साई समाधीवर लावलेल्या काचा काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. साई समाधी मंदिरामध्ये समाधीभोवती लावलेल्या काचांचं कवच हे हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता VIP प्रमाणे सामान्य साई भक्त हात लावून हे दर्शन घेऊ शकतात. पूर्वी लांबून हे दर्शन घ्यावं लागत होतं. मात्र आता या काचा हटवल्यानं सर्वसामान्य देखील या समाधीचं दर्शन घेऊ शकतात. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आणि आता बातमी आहे IBN लोकमतच्या इम्पॅक्टची. माथेरानमधल्या अनियमित बस सेवेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली होती. ही बातमी काल IBN लोकमतनं दाखवल्यानंतर आता त्यांची समस्या सुटायला सुरुवात झाली. मध्यंतरी माथेरान विद्यार्थ्यांनी कर्जत आगारामध्ये उपोषण करून बंद पडलेली मिनी बस सेवा सुरू केली होती. तर कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्नही उपस्थित केला होता. 5 अतिरिक्त मिनी बस माथेरानसाठी देण्यात येतील असं उत्तर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलं होतं.
बस तर मिळाली नाहीच, तर ही सेवाही पूर्ववत झालेली नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. ही बस सेवा सुरू होण्यासाठी विद्यार्थी गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेले होते. याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळ MD रणजित सिंग देवल यांना नवीन बस खरेदी करण्याचे निर्देश दिले. तशा आशयाचं पत्र रायगड विभाग नियंत्रक अजित गायकवाड यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना दिल्यानं त्यांनी आता हे उपोषण मागे घेतलेलं आहे. आयबन लोकांनी जे उपायांसाठी मदत केली, प्रसार केला, त्यासाठी आयबन लोकांचा आभार. आता बातमी आहे सटाण्याची. सटाणा तालुक्यातील सुप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी इथं 14 तारखेला भव्य सोहळा होतोय. जैन धर्मियांचं हे पवित्र क्षेत्र मानलं जातं. इथल्या भगवान वृषभ देवाच्या 108 फूट उंचीच्या भव्य मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळ्याचा शुभारंभ आज ध्वजारोहणाने करण्यात आलाय. या निमित्तानं साधू महंतांसह विविध मान्यवर इथे उपस्थित होते. हा सोहळा आठवडाभर चालणार असून त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजनही इथे करण्यात आलंय. मांगीतुंगी पहाडावर 15 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अखंड पाषाणातून भगवान वृषभ देवांची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. अशा प्रकारे तयार करण्यात आलेली जगातील ही एकमेव मूर्ती असल्यानं या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.